अणुबॉम्बचा लढाईत वापर दोन्ही देशांसाठी योग्य नाही, माझा यावर ठाम विश्वास. दोन्ही देशांचं यात नुकसान होऊ शकतं. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं वक्तव्य. भारतीय टोल नाक्यांवरून भारतीय लष्कराची माहिती मिळवण्यासाठी आयएसआयचा प्रयत्न. भारतातील टोल नाक्यांवर फोन करून घेतली जाते लष्कराची माहिती. लष्कराची किती वाहनं टोल नाक्यावरून गेली याची विचारपूस. पहलगाम हल्ला प्रकरणी एका व्हिडिओत दिसणाऱ्या झिपलाईन ऑपरेटरला एनआयएनं ताब्यात घेतलं. अल्लाहू अकबर बोलणं स्वाभाविक. सुरुवातीच्या चौकशीनंतर मुजम्मिलवर संशय नाही. एनआयए अधिक चौकशी करणार. सेल्फी व्हिडिओ काढणाऱ्याचीही चौकशी. पहलगाम हल्ल्यानंतर श्रीनगर पोलिसांकडून दहशतवाद्यांच्या मालमत्तांवर टाच. दहशतवादी इम्तियाज कांदूची मालमत्ता जप्त केली. सोपोरमधील घर आणि दुकान पोलिसांकडून जप्त. जम्मू आणि काश्मीरबद्दल खोट्या बातम्या आणि अपप्रचार पसरवल्याबद्दल भारत सरकारकडून पाकिस्तानी पत्रकारांवर बंदी. आयएसपीआर आणि आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी पत्रकारांवर कारवाई. रशियाचे उपपरराष्ट्रमंत्री आंद्रे रुडेन्को यांनी रशियातील भारतीय राजदूत विनय कुमार यांची भेट घेतली. दहशतवाद विरोधात आम्ही भारतासोबत, रशियाची भारताला ग्वाही. पहलगाम हल्ल्यावरून काँग्रेस आणि भाजपमध्ये ट्विटर वॉर. जिम्मेदारी के समय गायब असं कॅप्शन देत काँग्रेसकडून चेहरा नसलेला फोटो ट्विट. तर काँग्रेस के हात पाकिस्तान के साथ, भाजपचं काँग्रेसला प्रत्युत्तर. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष अधिवेशन बोलवा. अतिरेकी कारवाई विरोधात आम्ही सरकारच्या पाठीशी, राहुल गांधींचं मोदींना पत्र.